राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. महाराज अध्याय 6 आत्मसंयम योग. काल आपण जो बघितला भाग त्यातला अर्धा भाग राहिला होता. आपण जी ओवी बघितली ते तर सुहृद आणि शत्रू का उदासू आणि मित्रू, हा भावभेदू विचित्रू कल्पू कैचा. तया बंधू कोण कायाचा, द्वेषिया कवणू तयाचा. मीची विश्व ऐसा जयाचा बोधू जाहला. मग तयाची या दिठी अधोत्तम असे किरीटी. काय परिसा छिये कसवटी, वानिया कीजे. महाराज काल आपण बघितलं आणि उदाहरणावर येऊन थांबलो होतो. हिरण्यकश्यपू हा मूळतः जन्माने राक्षस नाही आहे महाराज. हिरण्यकश्यपू हा राक्षस जरी असला तरी तो जन्माने नाही तर तो कर्माने राक्षस झालेला आहे. ज्या वेळेला भगवंताचा असलेला सगळ्यात अघोरी उपाय, अशी अघोरी तपस्या करून हिरण्यकश्यपूने स्वतः सिद्धी प्राप्त करून घेतलेली आहे, वर प्राप्त करून घेतलेला आहे. आणि त्या वरामुळे, त्या सिद्धीमुळे त्याच्या हातून तो प्रमाद घडला आहे, उन्माद घडला आहे की मीच स्वतः देव आहे, माझ्या पलीकडे देव हा नावाचा प्रकार नाही. जर कोणी देवाचं नाव घेईल तर त्याला शासन केलं जाईल, त्याला या राज्यामध्ये देहदंडाची शिक्षा दिली जाईल. त्याचं कारण असं आहे, भगवंताची उपासना केल्यानंतर त्याला जे वरदान प्राप्त झालेलं आहे ते वरदान दुसऱ्या कोणालाही मिळू नये, त्याच्यामागची भावना आहे. माझं राज्य मी अबाधित राहावा, माझा कोणी शत्रू निर्माण होऊ नये, माझ्यासमोर बलाढ्य कोणी निर्माण होऊ नये, ही हिरण्यकश्यपूची भावना आहे. म्हणून देवाचं नाव घेणं याच्यावरच त्यांनी बंदी घातलेली आहे. या गोष्टीतून, त्याच्या वरदान प्राप्त झालेल्या त्या सिद्धीतून त्यांनी अनेक पापही केलेली आहेत. या पापांचा तो आता भागीदार आहे, ज्या पापांच्यामुळे त्याला आता तो कर्म भोगण्याची वेळ आलेली आहे. मग त्यासाठी त्याला नष्ट होणं महाराज गरजेचं आहे. यासाठी भगवंताचं प्रयोजन आहे. प्रल्हादाचा हिरण्यकश्यपूचा मुलगा पुत्र म्हणून जन्माला येणं हे भगवंताचं लिखित आहे. प्रल्हाद, अर्जुन, नारद मुनी हे सगळे संत आहेत महाराज. नारद मुनी हे संत आहेत, अर्जुनसुद्धा संत आहे. भगवंताची अपरिमित भक्ती करणारा अर्जुन केवळ देवत्वावर आणि भगवान श्रीकृष्ण तूच माझा गुरु, तूच माझा पिता, तूच माझा सखा, तूच माझा भगवंत, या भावनेतून श्रीकृष्णाने जे सांगितलं त्यावर हुकूम चालणारा अर्जुन हा सुद्धा एक संत आहे. त्याला गीता सांगितल्यानंतर गीतेच्याच उपदेशानुसार अर्जुनाने कर्णाचा वध केलेला आहे. भगवंताने ज्या वेळेला सांगितलं अर्जुना याला आता ठार मार, परशुरामाच्या शापामुळे ते चाक रुतलेलं आहे, त्याला कुठलंही अस्त्र आत्ता आठवत नाही, आठवणार नाही आहे, आत्ता त्याला ते अस्त्र न आठवणार हीच ती योग्य वेळ आहे, तू बाण चालव. निशस्त्र असलेल्या कर्णावर बाण चालवणं जरी अर्जुनाच्या तत्वात बसत नसलं तरी केवळ भगवंताच्या आज्ञेपोटी, कारण भगवंतानी एकदा ठरवलं आहे म्हणजे ते योग्यच आहे, हा सार्थ विश्वास अर्जुनाकडे या गीतेच्या उपदेशातून निर्माण झालेला आहे. आणि या उपदेशाच्यामुळे अर्जुनाने तत्काळ कर्णाचा वध केलेला आहे. का तर त्यानंतर कर्ण मरण शक्य नाही. कर्णाकडे असलेली अस्त्र जर त्याला आठवली तर त्या कर्णाला या सृष्टीमध्ये ठार करणं, पराजित करणं शक्य नाही आहे. भगवंताला माहिती आहे, म्हणून भगवंताने सांगितलं आहे की तत्काळ त्याला ठार मार. हा अर्जुन
जसा संत आहे तसा प्रल्हाद हा नारायण नारायण नामघोष करणारा हा संत प्रत्यक्ष ब्रह्म हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्माला आलेला आहे. हिरण्यकश्यपूनी जर नारायण नारायण नाव घेतणाऱ्या प्रल्हादाला सोडून दिलं असतं तर हिरण्यकश्यपूचा अंत होण्याचा काहीही संबंध नाही. परंतु आपलाच मुलगा नारायण नारायण नाव घेतोय, नामस्मरण करतोय, या प्रल्हादाला आपल्याच मुलाला सुद्धा उकळत्या तेलात टाकणं, हत्तीच्या पायी देणं, कड्यावरनं कडेलोट करून देणं, तरीही प्रल्हाद जिवंत आहे म्हटल्यानंतर हिरण्यकश्यपूचा झालेला तो तिळपापड, त्या आलेला भयानक राग, ह्या राग येण्यासाठी, या क्रोध येण्यासाठी प्रल्हादाचा महाराज जन्म आहे. कारण हिरण्यकश्यपूनी बोलवलेलं नाही आहे ना. जोपर्यंत हिरण्यकश्यपू बोलवत नाही तोपर्यंत भगवंत प्रगट होणं आणि त्याचा नाश करणं शक्य नाही आहे. प्रल्हादाने नारायण नारायण घेऊन याला इतकं हिरण्यकश्यपूला बेजार केलं आहे की त्याला सांगावं लागलं, विचारावं लागलं, अरे तुझा तो नारायण जो कोणी आहे तो आहे कुठे मला सांग. तो म्हणतो चराचरी व्यापलेला आहे, सगळीकडे आहे, सगळीकडे आहे म्हटल्यानंतर त्याला ती दुर्बुद्धी आहे, ती खांबावर लाथ मारायची. जमिनीवर लाथ मारली असती, आकाशाला लाथ मारली असती तरी आकाशातनं येणारा माणूस वरदानाच्या नियमानुसार हिरण्यकश्यपूला मारू शकत नाही. जमिनीतून येणारा माणूस हा सुद्धा हिरण्यकश्यपूला मारू शकत नाही. आकाश पाताळ, आत बाहेर, ना दिवसा ना रात्री, ना अस्त्रांनी ना शस्त्रांनी, ना माणसानी ना प्राण्यांनी हिरण्यकश्यपूचं मरण नाही आहे. म्हणून हिरण्यकश्यपूला मनामध्ये बुद्धी टाकली गेली आणि ती बुद्धीनी त्यांनी प्रल्हादाला विचारलं, तुझा नारायण कुठे? या खांबात आहे का? हो, या खांबात सुद्धा आहे. ज्यावेळेला प्रल्हाद बोलला, लाथ मारली, त्या खांबातून नरसिंहाचं रूप प्रगट झालं आहे. ही कथा महाराज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लहानपणापासून ही कथा आपण महाराज ऐकली आहे. हा हिरण्यकश्यपू लाथ मारल्यानंतर ज्यावेळेला नरसिंह अवतार हा प्रगट झालेला आहे, महाविष्णूचा अवतार आहे तो प्रगट झाल्यानंतर सिंहाचं तोंड आहे, शरीर माणसाचे नखं वाढलेली आहेत, असा तो त्यांनी हिरण्यकश्यपूला घेतलं आहे, उंबरठ्यावर बसला आहे आणि तो दिलेला वर, भगवंताने दिलेला वर त्यांनी तो सिद्ध केला आहे की मी माणूस नाही, मी प्राणी नाही, मी आकाशातून आलो नाही, मी पाताळातून आलो नाही, मी खांबातून आलो आहे, मी आतही नाही, मी बाहेरही नाही, तू वरती नाही आणि खालती नाही, तू मध्यावर आहेस, माझ्या मांडीवर आहेस, तुला अस्त्र किंवा शस्त्राने सुद्धा मी मारत नाही, त्याचं पोट फाडलेलं आहे. आता महाराज लक्षात घ्या, ह्या वरातल्या सगळ्या गोष्टी भगवंतानी सिद्ध करून हिरण्यकश्यपूचा वध केला आहे. पण हिरण्यकश्यपू गेल्यानंतर हिरण्यकश्यपूला भगवंताला, नरसिंहाला त्या उंबरठ्यातून जमिनीवर टाकणं शक्य नाही, आभाळात टाकणं शक्य नाही. त्या अवतारात, नरसिंह अवतारामध्ये उंबरठ्यावरच त्याला संध्याकाळच्या वेळेला ना रात्र ना दिवस त्या भगवंताच्या त्या रूपाला मांडीवरच हिरण्यकश्यपूला घेऊन आजही बसावं लागतं. आपल्याला जुन्या काळात आपल्या घरातली लोक दरवेळेला सांगायची की उंबरठ्यात संध्याकाळच्या वेळेला बसू नये. त्याचं कारण कोणी तुम्हाला सांगितलं नसेल, कारण ती पिढी गेली, ज्यांना त्याचा अभ्यास होता ती पिढीच लयाला गेली. त्याच्यानंतर सगळं अचानक बदललं. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण कुठच्या कुठे निघून गेलो, या मागच्या सगळ्या अध्यात्माच्या गोष्टी सहज बाजूला पडल्या. हिरण्यकश्यपू त्या उंबरठ्यावर आजही अधांतरी पोट फाडलेल्या अवस्थेत आजही संध्याकाळच्या वेळेला तो तिथेच आहे.
त्याला जमीन प्राप्त नाही, त्याला आकाश प्राप्त नाही, कारण त्या क्षणाला जो जमिनीवर येईल तर हिरण्यकश्यपू जन्माला येईल. म्हणून उंबरठ्यात बसू नये, कारण उंबरठ्यात बसल्यानंतर हिरण्यकश्यपूचे असलेले सगळे गुण संध्याकाळी त्या बसणाऱ्या व्यक्तीच्या अंगात उतरतात आणि आपोआप तो माणूस, ती व्यक्ती त्या मार्गाला येते ज्या ठिकाणी भगवंताला नाकारणं, भगवंताला सोडून देणं, भगवंताचा दुस्वास करणं ही प्रवृत्ती हिरण्यकश्यपूची त्या व्यक्तीमध्ये आपोआप उतरते. कारण हिरण्यकश्यपू संध्याकाळच्या वेळेला त्याच उंबरठ्यावर आजही तसाच आहे. ती शक्ती, ते तत्त्व त्या उंबरठ्यावर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तसंच आहे. म्हणून त्या उंबरठ्यात बसायचं नाही, कारण आपल्यावरती त्या हिरण्यकश्यपूच्या भगवंताकडे जाण्याच्या मार्गावरतीचा अडसर असलेली सगळी वाईट शक्ती आपल्यात येते. म्हणून त्या उंबरठ्यावरती संध्याकाळच्या वेळेला बसायचं नाही. ही तत्त्व जुनी लोक पाळत होती. आज त्या गोष्टी मागं पडल्या, त्याची कारणं समजली नाहीत, म्हणून त्याला काहीतरी थोतांड म्हटलं गेलं. आणि मग आयुष्यामध्ये घडलेले वाईट प्रसंग, वाईट गोष्टी, चांगल्या सुबत्तापूर्ण घरामध्ये आलेलं दरिद्र, आलेलं अनारोग्य, सततचं आजारपण, ह्या सगळ्याची काही कारणं तिथून निर्माण झाली महाराज. ही कारणं निर्माण होण्यामागे महाराज, ही अध्यात्माची जी कोडी आहेत ना, ही तुम्हाला सुटली नाहीत, कोणी सोडवली नाहीत. आणि ती न सोडवल्यामुळे ती तशीच पुढच्या पिढीकडे प्रदान केली गेली. पुढच्या पिढीला तंत्रज्ञानामुळे, या विज्ञानाच्या युगामुळे अध्यात्मावर विश्वास ठेवणं महाराज कठीण झालं आहे. अशक्य असणाऱ्या गोष्टी अध्यात्मातनं शक्य होतात, ह्याच्यावरचा विश्वासच या नवीन पिढीचा उडाला आहे महाराज. आपल्याला संताचं जे जे रूप सांगितलं जाईल, ज्या ज्या गोष्टी योगेश्वराच्या सांगितल्या जातील, त्या त्या प्रत्येक गोष्टी या अध्यात्माच्या नियमानुसार, आत्मसंयम योगानुसार जे जे काही या संपूर्ण सृष्टीमध्ये योगी पुरुषाचा, संताचा ज्या वेळेला विचार होईल, त्यावेळेला प्रत्येक वेळेला तो योगी पुरुष म्हणून प्रत्यक्ष माऊलींचं साक्षात रूप आपल्याला दिसेल. हे पुराणातली तर रूपं आहेतच, नारद मुनी आहेत, प्रल्हाद आहे, अर्जुन आहेत, पण आजच्या या कलियुगामध्ये प्रत्यक्ष माऊली हे त्या योगेश्वराचं रूप आहे. त्या सगळ्या गोष्टी ज्या संतामध्ये असायलाच हव्यात, असल्याच पाहिजेत, ज्याची प्रमाणं, ज्याचं सिद्धत्व सिद्ध व्हायलाच पाहिजे, ती प्रत्येक गोष्ट माऊलींनी सिद्ध केली आहे. ज्ञानातली शक्ती, अफाट ज्ञानातली शक्ती, आत्म्याचं परिवर्तन, रेड्याच्या मुखातनं येणारे वेद, चराचरमधली भिंत आकाशात जाणं, या गुरुत्वाकर्षण या शक्तीच्या विरुद्ध असलेली शक्ती, त्याच्यापेक्षा मोठी शक्ती अस्तित्वात आहे, याचं उदाहरण देणं, सच्चिदानंद बाबांना उठवून बसवणं, यमे कुळगोत्र वर्जियले असा एक शब्द आहे हरिपाठामध्ये. हरिपाठ सातत्याने म्हटल्या जाणाऱ्या घराला, त्या कुळगोत्र घराला यमाने सुद्धा वर्जित केलेलं असतं. त्याला हिंमत नसते त्या घराकडे वाकडी दृष्टी करून बघायची. हे अत्यंत सुंदर असं हरिपाठातलं एक रूप आहे. ते रूपक तुमच्यासमोर माऊलींनी बऱ्याच वेळेला मांडलं आहे. या शक्तींचा अभ्यास केल्याशिवाय, विचार केल्याशिवाय, अनुभव घेतल्याशिवाय, त्याच्यावर विश्वास ठेवल्याशिवाय तुम्हाला ती शक्ती या आतमधल्या गोष्टीमध्ये, म्हणजे आत्मसमर्पित असणं, आत्मसमर्पण केल्याशिवाय, विश्वास ठेवल्याशिवाय महाराज शक्य नाही आहे. महाराज एक तुम्हाला गोष्ट सांगतो, म्हणजे एक गोष्टीमध्ये तुम्हाला फार छान विश्वास, या गोष्टीवर एक खूप छान गोष्ट आहे. वाळवंटामध्ये दूर दूरवरती पसरलेलं वाळवंट, उन्हाची रखरख, एक चांगला संत महात्म्य त्याच्यामध्ये वणवण भटकत आहे. वाळवंटामध्ये पाणी मिळत नाही आहे महाराज. मैलोन मैल नजर जाते,
सगळीकडे वाळूचे रेतीचे डोंगर दिसत आहेत, ऊन तपतंय, पाण्याचा सोक पडलाय. कधीही त्या पाण्याच्या सोकामुळे गलित गात्र होण्याची वेळ येईल अशी परिस्थिती आहे. जवळचं सगळं पाणी महाराज संपलंय. अशा परिस्थितीमध्ये नजर भिरभिरते, जागेवरून सगळीकडे चहूबाजूला बघितलं जात आहे, पण कुठे काही दिसत नाही आहे, रस्ता समजत नाही आहे. करावं काय? पाणी येईल कुठून? इकडे तिकडे बघितलंय, भगवंताचा धावा केलाय. भगवंता, तूच मला आता यातनं वाचवू शकतोस, तूच मार्ग दाखवू शकतोस, असं म्हणून 4 पावलं 5 पावलं टाकल्यानंतर एक धुसर कुठेतरी लहानशी झोपडी दिसली आहे. मनात आशेचा किरण जागा झालाय. खरंच ती झोपडी असेल, आतमध्ये कोणीतरी असेल, तर पाण्याचा एक घोट तरी मिळेल या जाणीवेनी जीवाचा आकांत करून अक्षरशः असलेल्या त्या शरीरात सगळं त्राण एकवटून, बळ एकवटून त्या झोपडीच्या दिशेने ते संत महात्म्य निघालंय, तिथे पोचलंय. जसजशी दृष्टीपदात पडते, अरे ती झोपडीच आहे. अजून आनंद होतोय शरीराचं, थोडंसं अजून मनाला उभारी येते. ती उभारी घेत घेत शरीर कसं बसं का होईना झोपडीपर्यंत पोचलंय. झोपडीपर्यंत पोचल्यानंतर दरवाजे उघडलाय, आतमध्ये बघतो तर कोणी नाही, पण प्रसन्नता चेहऱ्यावर आली आहे का? तर तिथे हातपंप आहे. हातपंप म्हणजे हाताने पाणी काढायचा पंप. बोरिंग आहे, त्याला हाताचा पंप आहे. हातपंपाने म्हटलं पाणी मारू, पाणी येईल. पुन्हा एकदा ते बळ एकवटलंय, झोपडीच्या आतमध्ये गेलाय. ते संत महात्म्याने ते पाण्यासाठी तो पंप मारलाय, पण पाणी नाही महाराज. नुसता आवाज येतोय, पाणी नाही महाराज. इकडे तिकडे बघितलंय, पुन्हा हताश झालेलं ते महात्म्य इकडे तिकडे बघतंय महाराज. एक बाटली दिसते, बाटलीत पाणी आहे, बुच लावलेलं आहे. बाटलीभर पाणी का होईना तिथे कोणीतरी ठेवलेलं आहे. ती बाटली घेतली आहे, त्याला बाष्पीभवन होऊ नये म्हणून त्याला गुंडाळलेलं आहे. बघितलंय, फार फार बरं वाटलंय. त्या बाटलीतलं पाणी प्यावं आणि आपली तहान भागवावी, जीव वाचवावा. पण बघता क्षण त्याच्यावर काहीतरी लिहिलेलं आहे. त्याच्यावर लिहिलं होतं, महाराज हे पाणी पंपात टाका, पंपाला पाणी येईल. हे पाणी पंपात टाका, पंपाला पाणी येईल. आता महाराज प्रश्नचिन्ह आहे. एक बाटली पाणी आहे, पंपातनं पाणी येत नाही आहे. बाटलीवर लिहिलं आहे पाणी पंपात टाका, पंपात टाकल्यावर पाणी येईल. आता हे पाणी प्यावं आणि स्वतःचा जीव वाचवावा का हे पाणी या पंपामध्ये टाकावं आणि नशिबाची परीक्षा घ्यावी. पुन्हा भगवंताचा धावा केला. म्हणले, देवा हे कोणतं कोडं आहे माझ्या पुढे? हे कुठलं कोडं टाकलंस की ज्या कोड्यामुळे ना याचं उत्तर सापडत आहे? पाणी पिलं तर माझा जीव निश्चित वाचणारे, काही मैल मी जाईन सुद्धा. पण हे पाणी पंपात टाकलं आणि पाणी आलंच नाही तर? भगवंताचा धावा केल्यानंतर दिसलेली झोपडी, भगवंतांनी सांगितलेला मार्ग, त्या झोपडीत असलेला हात पंप, तिथे असलेली बाटली, लिहिलेलं विश्वासाचं नातं, तू पाणी टाक, या पंपाला पाणी येईल. महाराज भगवंतावरती विश्वास ठेवून त्या संत महात्म्यांनी ते पाणी पंपात टाकलं. पुन्हा एकदा जीवाच्या आकांताने तो पंप हापशी मारला. हाताने पंप खाली वर करायला सुरुवात केली. काही क्षण गेले, काही मिनटं गेली. पुन्हा जीवाच्या आकांताने पंप मारला आणि पाण्याचा आवाज आला. त्या हातपंपामधून पाणी आलं, भरपूर पाणी तो प्यायला. पुन्हा पाणी आलं, सतत पाणी येत होतं. तो पाणी पित होता, अक्षरशः पोटभर पाणी पिला. जवळच्या सगळ्या बाटल्या सगळं भरून घेतलं. पुन्हा ती बाटली भरली. भगवंताचे मनोमन आभार मानले. हात जोडले, डोळ्यात आनंदाश्रू येत आहेत. जीव वाचला भगवंता, तुझ्या कृपेने जीव वाचला. मुबलक पाणी मिळालं. दरवाजाच्या मागं ज्यावेळेला दरवाजा झोपडीचा
उघडलेला बंद केला त्या क्षणाला त्याच्यावर त्याला नकाशा लावलेला होता. जवळच्या गावाचा नकाशा होता, जाण्याचा मार्ग होता. भगवंतानी जवळच्या गावाचा मार्गही दिला, पाणीही दिलं. पण भगवंताचं कृतज्ञतापूर्वक भगवंताला नमस्कार करून निघताना बाटलीवर एक वाक्य अजून लिहिलं. पुन्हा ती बाटली तशीच जशी ठेवली होती तशीच भरून त्याला झाकण लावून गुंडाळून त्या कागदावर लिहिलं होतं. त्याच्यावर आणखीन एक वाक्य लिहिलं, देवावर विश्वास ठेव, भगवंतावर विश्वास ठेव, पाणी येतच, पंपातून पाणी येतच, विश्वासाने पाणी पंपात टाक. भगवंतावर विश्वास ठेव, पंपात पाणी विश्वासाने टाक, पंपाला पाणी येतच. असं म्हणून तो त्याच्या मार्गाला निघा. महाराज, तुम्हाला विश्वास ठेवल्याशिवाय तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये काय मिळेल याचा विश्वास तुमच्याकडे नसेल महाराज, तर तुम्हाला काहीही समजणारच नाही. मिळणं तर दूर झालं. माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये असलेल्या सिद्धी, असलेली ताकद, असलेलं विश्वासाचं ते नातं तुमचं आणि माऊलींचं निर्माण होण्यासाठी, तुमचं आणि माऊलींचं नातं निर्माण होण्यासाठी प्रवचनाचा घाट आहे. अनेक गर्भश्रीमंत माणसं असतात, सामान्य माणसं असतात, आयुष्यात गडगंज संपत्ती, पैसा कमवतात, राहतात, परंतु त्या पैशाचा विनियोग काय करावा त्यांना कधीही समजत नाही. महाराज, अरे आहेत ना तुझ्याकडे पैसे, मग ते जे संत आहेत त्या संतांची सेवा कर. तुला नसेल जमत ना, हरकत नाही, पण त्या संताला नसेल तुझा विश्वास, हरकत नाही, नको देऊ त्याला पैसे, पण त्याला त्याच्या प्रवचनाच्या ठिकाणी सोडण्यासाठी गाडी दे, प्रवचनाच्या ठिकाणी जाण्यासाठी त्याला सोय कर. तुला नसेल अख्खा पंडाल लावायचा, नको लावूस, पण जिथे त्याचं प्रवचन असेल त्या प्रवचनाला लागणारं काहीतरी साहित्य तू तुझ्या खर्चातून दे. नको पैसे देऊस, पण त्या संताची, त्या चांगल्या कीर्तनकाराची, त्या प्रवचनकाराची सोय तर करू शकशील. काही नाही तर 2 वेळचं अन्न तर त्याला तू नक्की देऊ शकशील ना. आपल्याकडे असलेल्या पैशातल्या काही टक्के भागाचा या परमार्थासाठी विनियोग करायला हवा ना महाराज, विश्वास ठेवायला हवा ना महाराज. माऊलींच्या ज्ञानेश्वरीवरती प्रवचन करणारा कीर्तनकार कितीही चुकीचा असेल, तुला पटत नसेल तरी तुला माऊलींवर विश्वास ठेवायला हवा. त्याच्या कीर्तनासाठी, या लोकांना मिळणाऱ्या ज्ञानासाठी महाराज तुला खर्च करायला हवा. तुझं थोडंसं का होईना धन या परमार्थासाठी द्यायला हवं. त्याचं काय होईल हा माऊलींचा विषय, पण तू ती सेवा करायला हवीस महाराज. येणारी पिढी तंत्रज्ञानामुळे आज तुम्ही आम्ही वयाच्या उतरंडीला असलेल्या लोकांचं प्रवचन अध्यात्माकडे वळण्याचं कल आता काहीच शिल्लक नाही, म्हणून मी अध्यात्म करावं, आता माझ्याकडे भरपूर वेळ पडलेला आहे, त्याला अध्यात्म करावं. महाराज नाही महाराज, या पिढीला, तंत्रज्ञानाकडे असलेल्या या पिढीला या तुमच्या अध्यात्माची महाराज गोडी निघून गेलेली आहे. ही जर गोडी तुम्ही या पिढीला लावली नाही तर तुमच्या पिढीमध्ये असणारं हे अध्यात्माचं बळ निघून जाईल. तुमची संपूर्ण पिढी महाराज बर्बाद होऊन जाईल. तुमचं असलेलं हे तारुण्याचं भविष्य हे तुम्ही जपण्यासाठी त्यांना अध्यात्म सांगायला हवं, शिकवायला हवं. काही ना करेल तो नाही म्हणेल, 100 वेळेला त्याला सांग, तो नाही म्हणेल. तुझं काम सांगणं आहे ना. तो ऐकत नाही, नको ऐकू दे, तुझं काम सांगणं आहे महाराज. तू सांगत राहा, तू बोलत राहा, विश्वास ठेव, माऊली त्याच्यात बदल घडवतील. माऊली त्याच्यात बदल घडवतील. विश्वास ठेव. माऊलींच्या या ज्ञानेश्वरीवरती, ज्ञानावरती विश्वास ठेव. संतांचं नाव घेतलं तरी भाग्य लाभतं. पुढच्या ओवींमध्ये याचा उल्लेख आहे महाराज. महाराज, पुढच्या पिढीला देण्यासाठी म्हणून अध्यात्म आहे. तुम्ही देणार आहात का तुम्ही स्वतःबरोबर देणार आहात हा विचार तुमचा आहे. म्हणून प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाने या परमार्थासाठी काहीतरी योगदान मी देईन, कुणाला तरी
कुठल्या तरी ठिकाणी जिथे प्रवचन असेल, कीर्तन असेल, तिथे माझं योगदान काही मला जमेल, शक्य असेल ते मी करीन. हा मनात भाव ठेवा. तारुण्य कसं या परमार्थाकडे वळेल याच्यासाठी मी प्रयत्न करीन. तुमच्या आजूबाजूला कॉलेज आहेत, तुमच्या आजूबाजूला छान छान संस्था असतील, शैक्षणिक संस्था असतील, त्या संस्थानांमधून कीर्तनकारांची प्रवचनं ठेवा. कीर्तन असं नाही आहे की एका ठिकाणी सप्त्यामध्येच कीर्तन करायला पाहिजे आणि एका ठिकाणी अध्यात्माचं मंदिर आहे तिथेच कीर्तन करायला पाहिजे. नाही महाराज, चुकीचा समज आहे. मनातला मोठा गैरसमज काढा. नाही तुम्ही सप्ताह भरू शकत, पण तुम्ही कॉलेजला जाऊ शकता ना. तुमच्या ओळखीचे कॉलेजेस असतील. त्या तरुणाला, त्या तारुण्य असलेल्या त्या कॉलेजला या अध्यात्माची जास्त गरज आहे. तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे, अमुक अमुक कीर्तनकार आहे, अमुक अमुक प्रवचनकार आहे, त्याचं प्रवचन 1 तास अर्धा तास तुमच्या कॉलेजमध्ये ठेवा. जेवढे ऐकतील तेवढे ऐकतील, पण ठेवा, सातत्याने ठेवा. तुमच्या पिढीमध्ये बदल घडवण्याची शक्ती आहे, पण ती पिढी जर हातातून निसटली महाराज, तर हा अध्यात्म पुढे नेण्यासाठी तुम्हाला नवीन देह सापडणार नाही. हे सगळं ज्ञान जसंच्या तसं पुढच्या पिढीला सुपूर्द करण्यासाठी तुम्हाला पाऊल उचलावं लागेल. महाराज ज्ञानेश्वरीचं ज्ञान अनेकांच्या घरात महाराज ज्ञानेश्वरी आहे. अनेक संत महात्मे हे वाचतायत, अनेक कीर्तनकार वाचतायत, अनेक ओव्यांचा अर्थ बोध लागत नाही महाराज. या प्रवचनातून मांडण्याचा मी खूप हिरारीने प्रयत्न करतोय की ओवी न ओवी, शब्द न शब्द, प्रत्येक विचार न विचार माऊलींचा हा तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचवला पाहिजे. पण तो विचार तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असलेल्या प्रवचनांमध्ये, कीर्तनांमध्ये, मी या प्रवचनातून, या माध्यमातून मी वारंवार तुम्हाला सांगतो, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला गरज वाटेल, ज्या ठिकाणी तुम्हाला असं वाटेल की मी यावं, मला निश्चित फोन करा. प्रवचनासाठी मी नक्की येईन. कुठेही सांगा, मी नक्की येईन. पण महाराज हे आम्ही करायला हवं. तुम्हाला प्रत्येक प्रवचन हे आत्मसात करून समोरच्या व्यक्तीला सांगायला हवं. तुमच्यात हरीचं स्थान निर्माण करायला हवं. तुमच्यातून या अध्यात्माची एक असलेली शक्ती समोरच्या पिढीला दिसायला हवी. त्यावेळेला या तुमच्या अध्यात्माकडे आपोआप ही तरुणाई वळेल. व्यसनाधीन होणारा मुलगा, एखाद्या नको त्या गोष्टीच्या मागे लागलेली तुमची मुलगी, एखाद्या वाईट विचारांच्या मार्गावर जाणारं तुमचं कुटुंब, घरामध्ये असलेली अशांतता, अत्यंत अनारोग्य, सतत चिडचिड, भांडणं, या सगळ्यांचा परिपाक अध्यात्माकडे असलेलं केवळ दुर्लक्ष हा एकच आहे महाराज. तुम्ही अध्यात्म घेऊन, तुम्ही ऐकून काहीही उपयोग नाही. ते अध्यात्म तुमच्या कुटुंबात त्या सगळ्या असलेल्या त्या पॉझिटिव्ह एनर्जीचा उपयोग संपूर्ण कुटुंबाला व्हायला हवा. संपूर्ण कुटुंबाकडे ते अध्यात्म पसरायला हवं. पण त्याच्यासाठी प्रयत्न तुम्हीसुद्धा महाराज करायला हवा. अत्यंत कळकळीची ऐकणाऱ्या सगळ्यांना विनंती आहे, तुम्हीसुद्धा प्रयत्न करा. इतरांपर्यंत ज्ञानेश्वरी पोचवण्याचं कार्य तुम्हीसुद्धा करा. तुमच्या हातात हा मोबाईल हे तंत्रज्ञान आहे. तुम्हाला ऐकायला आलं आहे ना, तुम्हाला पटलं आहे, तुम्हाला समजलं आहे ना, मग 10 माणसांना तुम्हीसुद्धा ते पाठवा. ते ऐकतील ना ऐकतील हा पुढचा भाग आहे ना महाराज. महाराज अर्धा भाग हा झाला. संत महात्म्यांचं वर्णन या ओव्यांमध्ये आलेले. आपण ही 96वी ओवी बघितली आहे. अधोत्तम असे किरीटी काय परिसाची एक असवटी वानिया कीजे. परिसाची एकदा जोड आली, मग ते कुठलाही धातू असू दे, काही असू दे, परिसाच्या जवळ आलं. लोखंड कुठल्याही प्रकारचं असू दे, मोठं लहान आकार कसाही असू दे, ते गंजलेलं असू दे, नाहीतर एखाद्या मोठ्या
शिळेमध्ये असू दे, एखाद्या शीग असेल, एखादं भांडं असेल, कुठले असू दे, लोखंडाची वस्तू ही सोन्यामध्ये रूपांतरित करण्याचं काम हे परिसाचं आहे. कुठल्याही आकाराचं असू दे. तसं माऊलींचं कार्य कसाही असू दे, कितीही दगड असू दे, कुठलाही रेडा असू दे, त्याच्या मुखातून वेद आणण्याचं काम, त्या दगडाला देवपण आणण्याचं काम माऊलींचं हे ज्ञानेश्वरीचं ज्ञान नक्की करेल महाराज. विश्वास ठेवा. हा विश्वास तुमच्या कृतीतून, तुमच्या शब्दातून, तुमच्या प्रवचनातून, तुमच्या बोलण्यातून आणि या सगळ्या अध्यात्माच्या प्रसारातून दिसायला हवा. हीच आजच्या प्रवचनाची सगळ्यात मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट आज आपल्याला सांगितली. विश्वासावर आधारित आजचं प्रवचन झालं महाराज. विषय वेगळा होता, परंतु विश्वास माऊलींच्यावरती असणं किती गरजेचं आहे हे आपल्याला मी सांगितलं. महाराज, तुर्तास प्रवचन आजचं इथेच थांबवतो. पुढच्या प्रवचनामध्ये उरलेल्या ओव्यांचा आपण अभ्यास करूया. तोपर्यंत राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.